आज काय तरी म्हातारा जेव घाल ना, चांगलं चुंगलं कर ना. आता सगळं संपलंय. आता टोपला खाती तुझी पैसे जाऊ. अरे घरामाग हरभऱ्याची भाजी आहे, ती आपण आणू, तिकडे डुकरं खाते, ती भाजी का आणून खाऊ आपण. आता तुम्हाला खाव वाटली ना, अशी खुडायची आणि आणायची आणि खायची. ए, तुला भाजी खोडू लागतो मी, तू चल भाजी खावटली आज. चला नुसती भाजी खायची का म्हणतात का मी खुडू लागतो भाजी. मग मला भाजी खायची ना, मग चल ना आपण दोघं खोडून. उठ ना, मी येतो ना काय सांग भाजी खोडायला. चला ना मग. चल ना मग. फेरीदार भाजी खोडायची बरं का आता. हा, चांगली बघ, आळ्या फिराय तुम्हीच बघा. आळ्या नाही त्याच्यात झटकून घ्यायची. झटकून घ्यायची का. हा, तुम्हाला भाजी खाव वाटली ना, झटकून घ्यायची. एवढी भारी भाजी आहे तरी म्हणजे भाजीला काहीच नाही घरात. किती भारी आहे बे. हा, मग हाई तर खुडू लागा ना. खुडा फटाफटा. आळ्या दिसते का मला. त्या फुकटंचं मरून बसून आळ्या जर घेतल्या तर तुमची तुम्हालाच खायची, मला नाही खायची भाजी. मला जेवढं दिसतं का तेवढं मी भाजी खोडून घेतो. जर आली आळी तर तुला खावं लागेल ती, मी काय सांगू. कशी खुडायची. काय करता तिकडे. सगळी भाजी खाली ना. आई, भाजी नसते खात पाखरे. अरे खड्या खात्यात खड्या. खड्या नाही खात. चला, तुमची भाजी खुडू लागा. तुम्हाला खावायची भाजी. पाखरे सगळी भाजी खाली. नाही खात भाजी. हे काय भाजी नसते खात. चला, हा. भाजी खुडू लागलं तर भाजी दे. हले. अरे बा झाली आता, मायापुरती झाली का. चल ना आता, बा झाली ना. खुडू द्या ना. आम्ही काय उपाशी राहू का. तुम्ही खा खळगूट. लेकी वाळी आपल्याला का हरभऱ्याची भाजी आज आजीने खुडून आणलेली आहे. आता ही आपल्याला हटून करायची. ही हटून पण होती, कोरडी पण होती आणि उन्हाळ्याची वाळून पण होती. पण ह्याच दिवसात ही भाजी येते. याचं सत्व लय भारी राहतं. भाजी कशी झटपट करते मी. हरभऱ्याच्या भाजीला काय काय घालायचं मी तुम्हाला ते दाखवते. तर थोडेसे शेंगदाणे घेतले, 10-12 कांदे मिसळून घेतलाय आणि जिरे घेतलेत आणि मिरच्या लय मोठ्या घेतल्यात. एक चमचभर मीठ घेतलंय. आता एवढं आपल्याला वाटायचं. शेंगदाणे भाजून घ्यायचे. तवा तापलाय, शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे झालेत गरम. आता काढून घेतात, लाल गरम झालेत. मिरच्या, लसूण, जिरे, मीठ एवढं वाटून घेते. मग मागल्या शेवटी शेंगदाणे वाटीते. वाटण सगळं झालंय रेडी. आता काढून घ्यायचंय. वाटण वाटून झाले. आता कढई तापायला ठेवते. 2-3 वगळी तेल सोडीते. आता 3 पळ्या तेल टाकले. दोन्ही सोबत टाकी ती जिरे लसूण आणि एक टाकलं तर जळून जाईल. जिरे टाकले अगोदर तर जळून जाते. जिरे लाल जरी झाले तर वाटण परतून घ्यायचे. आता वाटण तेलात परतूच तर चांगलं भाजी चिरून घेते. आता चांगलं वाटण परतलंय. आता आदण टाकीते. आता आदण म्हणजे पाणी टाकीते. आता आदण व्यवस्थित ताट ठेवते. आता उकळी आली का मग भाजी सोडून देऊ त्याच्यात. आता वाटीभर पीठ घेतलं, हे भाजीत काढून घ्यायचं. असं पीठ काढून घ्यायचं. आता काढायचं झालं. आता हटून घ्यायची. आता हा अशी हटायची. की बाई अशी हाटी जा. हरभऱ्याची भाजी आहे. नुसती म्हणसान भाजी आजी म्हणती भाजीच. आता चांगली शिजी झाली की बाई कशी जर राहिली तर करकर लागते. पोट दुखत येतं.
आणि भाकरी सगळं खाल्ली का लईच भारी लागती. कशी होती ती मला आजीला सांगा कमेंटमध्ये. हरभरे फुटाणे भाजून खातो, हे किती शरीराला चांगले राहते. मग आता ही तर हरभऱ्याची भाजी ही लई शरीराला चांगली राहते. लेकी बाळी हो, तेव्हा काशी गदा गदा भाजी शिजून देत जायची, चांगली शिजून देत जायची. आणि ही बघा मस्तपैकी लागती शिजल्यावर असे आरक उतरतो मग ह्या भाजीचा. तर परत आता एका शिजली आता उतरून घेते. या बाळ हो जेवायला, आजीने लई भाजी भाजी केली. या लेकरं बाळ हो जेवायला या, माझा रंग भाजी केली, भाजी भाजी हरभरा.